नमस्कार. आज आपण आपल्या नेहमीच्या सुधा मूर्ती यांच्या आजीच्या पोतडीतल्या गोष्टी या पुस्तकातील आज आपण पाहणार आहोत रूपाची सुटका. आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे रूपाची सुटका. एका गावात एक रूपा नावाची हुशार मुलगी राहत होती. ती अनाथ होती. गावातल्या लोकांनीच तिला लहानचं मोठं केलं होतं. ती खूप कष्टाळू मेहनती होती. जरा मोठी झाल्यावर ती काम करून पोट भरू लागली. ती एकटीच राहायची. तिची काळजी घेणारं दुसरं कोणी नव्हतंच. पण तिला नेहमी वाटायचं आपलं कुटुंब असावं, आपली स्वतःची माणसं असावीत. तसे तिचे शेजार पाजारचे सगळेच लोक तिच्यावर आपल्या मुलीसारखं प्रेम करायचे. तरी पण आपलं या जगात कोणीच नाही ही खंत तिच्या मनात होतीच. बघता बघता रूपा 16 वर्षांची झाली. एक दिवस ती शेजार पाजारच्या बायका मुलींबरोबर नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. येताना पाणी पण भरून आणायचं होतं. दिवाळी अगदी तोंडावर आली होती. सगळ्या जणी आनंदात होत्या. काही बायकांचे पती तर काही लहान मुलींचे वडील परगावी नोकरी करत ते दिवाळीच्या निमित्तानं घरी येणार होते. येताना छान छान कपडे भेटवस्तू घेऊन येणार होते. येते काही दिवस आता नुसती धमाल असणार होती. सगळेच त्या कल्पनेनं आनंदात होते. फक्त रूपा तेवढी गप्प होती. तिला कोण नवे कपडे आणणार, नवीन भेटवस्तू आणणार. गावातले लोक तिच्याशी खूप कणवाळूपणे वागत हे जरी खरं असलं तरी त्यांच्या स्वतःच्याच घरची परिस्थिती इतकी काही चांगली नव्हती, तर ते तिला कुठून काही देणार. तिची तशी काहीच अपेक्षा नव्हती. पण आज मात्र सभोवती चाललेला हा गलका, हा आनंदी प्रसन्न चिवचिवाट पाहून तिला गप्प बसवेना. या वर्षी मला सुद्धा नवीन साडी मिळणार आहे, तिनं आपली खास मैत्रीण रमा हिला सांगितलं. रमा आणि इतर मुलींना ते ऐकून खूप आश्चर्य वाटलं. रूपाला कोण नवीन साडी आणणार? त्यावर ती म्हणाली, माझे एक दूरचे काका आहेत. परवा मला त्यांचं पत्र आलं. ते एका खूप दूरच्या शहरात बरीच वर्ष नोकरी करत होते. माझे आईवडील गेल्याचं त्यांना कळलंच नाही. आता ते परत आले आहेत. ते मला दिवाळीत येऊन भेटणार आहेत. त्यांनी मला तसं कबूल केलं आहे. ते येताना नक्कीच माझ्यासाठी काहीतरी भेट घेऊन येतीलच की, रूपा म्हणाली. हे सगळं तिच्या मनाचंच होतं. यातील काहीच खरं नव्हतं. पण हळूहळू रूपानं तिखट मीठ लावून आपली ही गोष्ट सांगायला सुरुवात केली. या आपल्या काल्पनिक काकांविषयी तिनं लंब्या चौड्या बाता मारल्या. गावातले लोक तोंडात बोट घालून ऐकत राहिले. घरी गेल्यावरही ज्याच्या त्याच्या तोंडी हाच विषय होता. बिचारी रूपा इतकी वर्षे एकटी राहिली, पण अखेर आता तिचं नशीब उजळलं होतं. बायकांचा घोळका बोलत बोलत दूर गेल्यावर भामटा भोलू एका झाडा आडून बाहेर आला. वेषांतर करायचं आणि एका नव्या जागी डल्ला मारायचा असा त्याचा विचार होता. तो खरं तर एका झाडाखाली बसला होता, पण बसल्या बसल्या त्याला तिथेच डुलकी लागली होती. त्याला जाग आली तेव्हा त्या बायकांच्या आपापसात गप्पा चालल्या होत्या. त्या त्यानं कान देऊन ऐकल्या. गावकऱ्यांबद्दल एखादी महत्वाची माहिती हाती लागली तर बरं असा त्याचा विचार होता. आणि त्याला खरोखरच त्या रूपाची हकीकत ऐकायला मिळाली. त्यानं लगेच झटपट योजना सुद्धा बनवली. दिवाळीला थोडे दिवस राहिले की एक दिवस म्हाताऱ्याचा वेश करायचा आणि रूपाचा काका असल्याची बतावणी करत तिच्या दारात जाऊन उभं राहायचं त्यानं ठरवलं. ठरलेला दिवस उजाडताच काही भेटवस्तू, नवे कपडे, मिठाई इत्यादी सामान बरोबर घेऊन तो रूपाच्या दारात हजर झाला. रूपा काहीतरी किरकोळ कामासाठी बाहेर गेलेली होती. घरात कोणीच नव्हतं. एका म्हाताऱ्याला तिची चौकशी करत आलेलं पाहून तिचे शेजारी बाहेर आले. आपण रूपाचे दूरचे काका असून खूप वर्षांनी तिला भेटायला अत्यंत उत्सुक असल्याची बतावणी त्यानं अगदी व्यवस्थित केली. रूपा जेव्हा घरी परत आली तेव्हा एका वृद्ध माणसाच्या भोवती घोळका करून आपले शेजारी पाजारी बसल्याचं तिला दिसलं. तिनं ज्या काकांबद्दलची खोटी कहाणी रचून सर्वांना सांगितली होती तोच काका आपण स्वतः असल्याचं तो माणूस सर्वांना सांगत होता. रूपाला ते ऐकून धक्काच बसला. हे कसं काय घडलं असावं बरं?
आपल्या मित्रमंडळींना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपल्याबद्दल जरा सहानुभूती वाटावी म्हणून रूपानं ही दूरच्या काकांची कहाणी रचली होती आणि इथे चक्क खराखुरा माणूस तिचा काका म्हणून हजर होता. रूपाच्या एका शेजाऱ्यांनी इतकी वर्ष तिचा मायेनं सांभाळ केला होता. ते तिला म्हणाले, रूपा, अगं हे तुझे काका भोलू. आपल्याला एक पुतणी आहे असं कळल्यावर ते लगेच तुला भेटायला आले आहेत बघ. तुला स्वतःच्या घरी नेऊन तुझा आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ करण्याची त्यांची इच्छा आहे. रूपा, तू खरंच खूप नशीबवान आहेस आणि तुझ्या बाबतीत इतकं चांगलं घडलंय याचा आम्हा सर्वांना फारच आनंद झालाय. रूपानं आपल्या आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांकडे पाहिलं. सर्वांच्या चेहऱ्यावर खरोखर आनंद स्पष्ट दिसत होता. मग तिच्या मनात आलं, खरंच आपण जर या काकांबरोबर गेलो तर काय बिघडणार आहे. मग तिनं जे काही थोडंफार किडूक मिडूक सामान होतं ते भरलं आणि आपल्या मित्रमैत्रिणींचा आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांचा निरोप घेऊन ती भोलू बरोबर निघाली. दोघं त्याच्या घरी पोहोचताच त्यानं आपलं म्हाताऱ्याचं सोंग उतरवलं आणि तरुण भोलू आपल्या नेहमीच्या वेशात तिच्यासमोर उभा राहिला. त्याला पाहून रूपाला धक्काच बसला. अरे बाप रे, ह्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपलं घर सोडून इकडे निघून येण्याचा केवढा मूर्खपणा आपण केला या विचारानं ती अस्वस्थ झाली. तो केवळ एक भामटा होता. भोलूच्या घरात फक्त त्याची म्हातारी आईच तेवढी होती, बाकी कुणीच नव्हतं. तीही बहिरी आणि आंधळी होती. दुपारचं जेवण झाल्यावर भोलू फेरफटका मारायला घराबाहेर पडला. आपण रूपा नावाच्या मुलीला कसं हुशारीनं पळून आणलंय याची चातुर्य कथा आपल्या मित्रांना सांगून बढाया मारण्याचा त्याचा बेत होता. रूपानंही दुपारचं जेवण घेतलं आणि मग झोप आल्याचं नाटक केलं. तिनं एका मागोमागे एक जांभया दिल्या, अंगाला आळोखे बिळोखे देऊन आळस दिला आणि भोलूच्या आईला म्हणाली, मावशी, इतक्या मोठ्या प्रवासाचा मला फार शीण आला आहे. मी आता थोडा वेळ झोपते. जर तुमचा मुलगा तेवढ्यात बाहेरून आलाच तर त्याला सांगा मला उठवू नको. भोलूच्या आईनं मान हलवून होकार दिला. पण रूपाचं बोलणं तिला नीटसं ऐकूच गेलं नव्हतं. रूपा लगेच दुसऱ्या खोलीत गेली. तिथे तिनं भोलूच्या कपाटातून त्याचे कपडे काढून ते अंगात चढवले. जवळ सापडलेले थोडेसे पैसे घेतले. तिथे एक काठी पण होती. स्वतःचा बचाव करायला लागलीच तर असावी म्हणून तिनं ती पण उचलली आणि तिथून पोबारा केला. पण जाण्यापूर्वी तिनं तिला देण्यात आलेल्या खोलीतील पलंगावर उशा व्यवस्थित रचल्या. त्यावर स्वतःचा दुपट्टा अंथरला आणि वरून एक पांघरूण सुद्धा घातलं. खोलीत पुरेसा अंधार होताच, त्यामुळे दुरून पाहणाऱ्याला पलंगावर कुणीतरी स्त्री झोपली आहे असंच वाटलं असतं. भोलू संध्याकाळी खूप उशिरा घरी परतला. तेव्हा बाहेर काळोख झाला होता. रूपा तिच्या खोलीत झोपली असल्याचं त्याच्या आईनं त्याला सांगितलं. त्यानं खोलीत डोकावून पाहिलं. तिथे पलंगावर रूपा झोपली आहे असा त्याचा समज झाला. असे कित्येक तास गेले. भोलू मधूनच रूपाच्या खोलीत डोकावून पाही आणि ती अगदी गाढ झोपलेली त्याला दिसे. अखेर बऱ्याच वेळानंतर काहीतरी गडबड असल्याची त्याला शंका आली. आता तो सरळ खोलीत शिरून पलंगापाशी गेला. त्यानं चादर आणि दुपट्टा बाजूला केला आणि पाहतो तर काय, नुसत्या उशा आणि चादरी. रूपा तर गायब झाली होती. तो धावतच बाहेर पडला आणि येणाऱ्या जाणाऱ्याला विचारू लागला, तुम्ही काही वेळापूर्वी एका तरुण सुंदर मुलीला या घराबाहेर पडताना पाहिलत का? पण कोणीच पाहिलेलं नव्हतं. याचं कारण म्हणजे रूपानं भोलूचेच कपडे घालून माणसाच्या वेशात घरातून पळ काढला होता. दरम्यान इकडे पायीच कित्येक मैलांचं अंतर काढून रूपा एका वेगळ्याच गावात येऊन पोहोचली. तिथे ती कामाच्या शोधात इकडे तिकडे फिरू लागली. तिला एक विश्रांतीगृह दिसलं. त्यात ती शिरली. त्याच्या मालकानं तिला नोकरी दिली. आल्या गेल्यांची विचारपूस करायची, त्यांना त्यांची खोली दाखवायची असं काम पुरुषवेश धारण केलेल्या रूपाला मिळालं. आता रूपानं रुपेश असं नाव घेतलं होतं. ती या कामावर खुश होती. पण त्या भोलूला चांगली अद्दल घडवल्याशिवाय पुन्हा काही गावात परत जायचं नाही असा तिनं ठाम निर्धारच केला होता. त्याचा बंदोबस्त जर वेळीच केला नाही तर तो परत उपटेल आणि आपला काका असल्याचं नाटक करून आपल्याला जबरदस्ती घेऊन जाईल अशी भीतीसुद्धा तिच्या मनात होतीच. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी भोलू त्याच गावात उगवला. त्यानं ताबडतोब बाजारपेठेत जाऊन तिथल्या दुकानांमध्ये रूपाची चौकशी चालू केली. तो तिचं वर्णन करून येणाऱ्या जाणाऱ्यांना, अशी मुलगी तुम्ही पाहिलीत का असं विचारू लागला. ही गोष्ट रूपाच्या कानावर आली. याला चांगला धडा शिकवण्याची वेळ आली आहे हे तिच्या लक्षात आलं. रूपा जिथे काम करत होती त्या विश्रांतीगृहात सुद्धा भोलू येऊन पोहोचला.
पण ती पुरुषांच्या कपड्यात असल्यामुळे तिला त्यानं ओळखलं नाही. त्यानं तिच्याकडे रात्रीपुरती एका खोलीची मागणी केली. ती म्हणाली, मी आमच्या पोटमाळ्यावरच्या खोलीत तुमची छान सोय करते. तिथे छान उबदार आहे, तुम्ही आरामशीर राहू शकाल. या खालच्या गजबजाटाचा तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. भोलूला ती कल्पना पसंत पडली. तो तिच्या पाठोपाठ पोटमाळ्यावरच्या खोलीकडे निघाला. एक मोठी खोली होती. त्या खोलीच्या मधोमध एक शिडी लावून ठेवली होती. पोटमाळ्यावर जाण्यासाठी त्या शिडीवर चढून जावं लागे. वर पोचल्यावर एक छोटंसं दार होतं. त्या दारातून पोटमाळ्यावर जाता यायचं. भोलू आनंदानं त्या शिडीवर चढून ते छोटंसं दार उघडून पोटमाळ्यावर जाऊन पोचला सुद्धा. तिथे पलंगावर छान गादी घालून ठेवलेलीच होती. मग तो पांघरुणात गुरफटून झोपी गेला. मध्यरात्र झाल्यावर रूपानं पोटमाळ्याच्या खालच्या मोठ्या खोलीत शिरून अजिबात आवाज न करता शिडी उचलून नेली. मग तिनं खालून पोटमाळ्याच्या दारावर मोठाल्या गोट्या फेकून मारायला सुरुवात केली. तसंच खालच्या खोलीच्या फरशीवर दान दान आवाज करत चालायला सुरुवात केली. भोलू डचकून उठला. खाली खोलीत एवढ्या मोठ्यांदा आवाज करत कोण चाललं होतं? तो जरा घाबरून ओरडत म्हणाला, कोण आहे तिकडे? त्यावर रूपा मुद्दामच पुरुषाचा आवाज काढून ओरडली, तुम्ही अजिबात घाबरू नका. बाहेर सैनिक आले आहेत. ते एका चोराच्या शोधात आहेत. तो चोर याच ठिकाणी लपलाय असं त्यांचं म्हणणं आहे. आता मात्र भोलू मनातून चांगलाच घाबरला. आपण चोर आहोत, भामटेगिरी करत हिंडतो हे या सैनिकांना कसं बरं कळलं? सैनिक आपला शोध नक्कीच घेत असणार याची त्याला कल्पना होतीच. मग त्यानं तिथून पळ काढायचं ठरवलं. पोटमाळ्याचं दार उघडून त्यानं दोन्ही पाय खाली सोडले. बघतो तर काय, शिडीचा पत्ताच नाही. भोलू धापकन आवाज करून खाली पडला. त्यानं उठून उभं राहण्याचा प्रयत्न केला, पण जमिनीवर इतक्या भरमसाठ गोट्या पसरल्या होत्या की तो तोल जाऊन परत पडला. तो जितके वेळा उठून उभं राहायचा प्रयत्न करत होता तितके वेळा तो खाली पडत होता. अखेर त्याचं डोकं भिंतीवर आपटला आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. भोलूची ही फटफजिती रूपा दाराआड लपून बघतच होती. तिची योजना यशस्वी झाली होती. भोलू बेशुद्ध होताच तिनं त्याला फरफटत नेऊन एका भल्या मोठ्या पेटीत कोंबलं. त्याच्या अंगावर सुंदर रेशमी कापडाच्या घड्या ठेवून त्याला झाकून टाकलं. त्यानंतर तिनं ती पेटी ओढत ओढत मुख्य दरवाज्यातून बाहेर रस्त्यावर आणली आणि स्वतः त्या पेटी शेजारी उभी राहिली. थोड्याच वेळात एका बैलगाडीत बसून 2 उतारू तिथे आले. रुपेशच्या वेशात उभ्या असलेल्या रूपाला पाहून ते म्हणाले, या विश्रामगृहाचे तुम्हीच व्यवस्थापक आहात का? रूपानं मान हलवून होकार दिला. मग तुम्ही असे इथे का उभे आहात? ते म्हणाले. त्यावर रूपा मुद्दाम काळजीचा स्वर काढून म्हणाली, या विश्रांतीगृहाची सगळी व्यवस्था मीच बघतो. पण खरं म्हणजे आज सकाळीच मला आमच्या गावात एका लग्नासाठी जायचं होतं. पण इथे इतकं काम होतं की मला निघताच आलं नाही. त्यामुळे आता मी ही जड पेटी घेऊन माझ्या बैलगाडीची वाट बघत उभा आहे. मग ती मुद्दामच कुजबुजत्या स्वरात म्हणाली, मी लग्नासाठी प्रचंड खरेदी केली आहे. त्या सगळ्या भेटवस्तू या पेटीत आहेत. आता मी जर तिथे वेळेत पोहोचू शकलो नाही ना तर सगळेच खूप निराश होतील. ते उतारूसुद्धा काही फार सरळ स्वभावाचे नव्हते. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. दोघांच्याही मनात नेमका त्यावेळी एकच विचार आला असावा. ते म्हणाले, भाऊ तू अजिबात काळजी करू नको. तू हवं तर आमच्या बैलगाडीतून तिकडे चल ना. पण त्याआधी तुमची ही जड पेटी आमच्या बैलगाडीत ठेव पाहू. आणि हो, आपण प्रवासाला निघण्यापूर्वी आमच्यासाठी थोडं प्यायला पाणी घेऊन येऊ का? रुपेश म्हणजेच रूपा स्वतःशीच हसली. ती पेटी ओढत ओढत तिनं त्या बैलगाडीत नेऊन ठेवली. मग ती नदीवर पाणी आणायला गेली. तिची पाठ वळताच दोघा उतारूंनी तिच्या पेटीत काय आहे ते पाहिलं. त्यांना त्यात अतिशय सुंदर असं रेशमी कापड दिसलं. आपल्या हातात चांगलीच लूट आली आहे असा मनात विचार करून त्यांनी आपली बैलगाडी जोरात सोडली आणि त्या पेटीसह पोबारा केला. बैलगाडी आणि ती भामटी माणसं दिसेनाशी झाल्यावर रूपा स्वतःशीच हसली. तिचा बेत यशस्वी झाला होता. ती लगेच कोतवालाकडे गेली आणि तिनं या चोरीची हकीकत त्याच्या कानावर घातली. बैलगाडीतून पळून चाललेल्या चोरांचा आनंद गगनात मावत नव्हता. आपल्या हाती आयतच भलं मोठं घबाड लागलेलं आहे या कल्पनेनं ते स्वतःवरच खुश होते. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण जरा पुढे जाताच काही शिपाई त्यांच्या स्वागताला तयारच होते. आता काय करावं बरं? चोरटे विचारात पडले. त्यावेळी त्यांची बैलगाडी नदीवरच्या एका पुलावरून जात होती. मग चोरट्यांनी गुपचूप ती अवजड पेटी नदीत ढकलून दिली. एक भला मोठा सुस्कारा सोडून ते पुढे निघाले.
भोलूचा अंत हा असा झाला. रूपा त्यानंतर स्वतःच्या मूळ गावी परत जाऊन आपल्या घरी पूर्वीसारखी एकटी राहू लागली. पण आता मात्र इथून पुढे कोणीही परक्या माणसावर असा विश्वास टाकायचा नाही, हा धडा तिनं घेतला. आजची आपली गोष्ट संपली. धन्यवाद.